Let us start. Hello. Yes, sir. Yes, sir. Here in last session, in last lecture, what we tried to understand, we started to understand basic requirements for fulfillment of human aspiration. This is the point which we are discussing. मानवी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता कुठल्या आहेत ते बघतोय आपण, बरोबर का? हॅलो. Yes, sir. So last time we tried to understand three types of these are the three ways with which we can live our life. Number one, you want to live in relationship that is nothing but in harmony with others, बरोबर का? This is the first way with which we can live our life. Maintaining proper relationships in our family, in society, with nature, and we are maintaining harmony. So all these things we are considering, and we are living our life. Hello. Fast yes no म्हणा आहे ना, आपण जातोय. Yes, sir. Second way with which we can live our life, many of us actually while living the life we are considering we are living our life in opposition with each other. शत्रू म्हणून एकमेकांचे बनून जगणं, बरोबर का? सेकंड वे. हॅलो. which is not Yes, sir. required. This is not ideal. Okay. Third one is you believe, असा विश्वास ठेवा, ठीक आहे, लिव्हिंग हॅज टू बी नेसेसरीली इन अपोजिशन विथ अदर्स. म्हणजे वैर ठेवून तर वागायचंच आहे. अँड देर इज अ स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, म्हणजे आपल्याला तिकडे संघर्ष आहे जगण्यासाठी, बरोबर. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, डार्विनचा सिद्धांत हा. अशा प्रकारे जगणं म्हणजे शत्रू तर आहेच आहे, पण समोरच्याला मारून आपण जगणं, बरोबर का? दिस इज द थर्ड वे. दिस इज व्हेरी हजार्डस and dangerous. We should not supposed to think about such kind of mentality. This is not the right way. So with which way we can live our life? Hello, who will give answer? First. You want to live in a relationship. Living in relationship, it means maintaining harmony with others. जाऊया पुढे. Yes, sir. Yes, sir. लिटल इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विल शो दॅट आउट ऑफ दीज थ्री व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल इज द फर्स्ट वन. मग आता सांगितलं कुणीतरी की पहिल्या ऑप्शनने आपण जगलं पाहिजे, ठीक आहे. यू सर्टनली डू नॉट वॉन्ट टू लिव्ह इन अपोजिशन विथ अदर्स. आपल्याला नक्कीच कोणाशी वैर धरून जगायचं नाहीये. बट यू मे बी कंडिशन टू थिंक इन अ मॅनर ॲज मेन्शन्ड इन दी थर्ड ऑप्शन. जर तुम्ही तिसरा ऑप्शन घेऊन गेला तर ऍक्च्युली इट विल मेक निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स, नकारात्मक परिणाम आपल्या लाईफ वरती होणार आहेत. निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स विल हॅपन इन आवर लाईफ, in our family and in the society. That's why third option is very hazardous and dangerous. So we are not considering option number 2, option number 3. We will go with option number 1 where it is mentioned that we can live our life in relationship, means we can maintain harmony with others. बरोबर. हे बघितलं होतं मला वाटतं. जस्ट मी आय वॉन्टेड टू लिंक प्रिव्हियस सेशन विथ दिस सेशन. दॅट्स वाय दिस इज द रिपिटेशन फ्रॉम माय साइड. Now today we will try to understand. Today we will try to understand next slide. So here what is mentioned, try to understand in relationship, नात्यांमध्ये, ठीक आहे, what is generally happening today is something like this. काय होतंय बघा आहे ना आपल्या नात्यांमध्ये. एव्हरी टाइम when there is a fight we want to resolve it. भांडण झालं की आपण ते मिटवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. we start next day with thought that we don't want to fight today. आणि दुसऱ्या दिवशी आपण काय करतोय की आज पण भांडण व्हायला नाही पाहिजे असा विचार घेऊन आपण दुसरा दिवस जगायचा प्रयत्न करतो. बट अ फाईट टेक्स प्लेस, पण भांडण होतच अगेन, परत एकदा, ठीक आहे. समटाइम्स बाय द एंड ऑफ द सेम डे. कधी कधी तर असं होतं की त्याच दिवशी भांडण होतं. म्हणजे आपण बघा जगायला चालू केला दिवस, ठीक आहे, आणि आपलं भांडण होतं. भांडण झाल्यानंतर वी आर ट्राईंग टू रिझॉल्व्ह इट. आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. सोडवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपण काय करतोय की असा विचार करतो की आज भांडायचं नाहीये, पण तो दिवस संपण्याच्या शेवटीलाच, ठीक आहे, तिकडे भांडण होतं. असं होतं का? फाईट टेक्स प्लेस अगेन. Sometimes it happens on the next day or sometimes it will happen on the same day at the end of that same day. Hello. Yes. हा, डज दिस हॅपन विथ यू, असा क्वेश्चन आहे तिकडे. असं तुमच्याबद्दल कधी घडलंय का बघा ना. विथ युअर ब्रदर, सिस्टर, फादर, मदर, स्पाउस म्हणजे नवरा किंवा बायको, चिल्ड्रेन तुमची मुलं, ठीक आहे, विथ युअर फ्रेंड्स किंवा तुमच्या मित्रांसोबत किंवा कोवर्कर्स.
if you are working in different kinds of industries right now, you are students, so you will not have okay these options, co-workers, children, spouse also, ठीक है, but you will have okay brother, sister, father, mother, and friends, बरोबर. So many times Yes, sir. we will be fighting with each other, and because of which we are spoiling our relationships. होतं का असं, ते क्वेश्चन आहे. हॅलो, जाऊया पुढे. हो हो सर. तिथे काय होतं बघा ना, गेटिंग इरिटेटेड, त्रास होणे, ठीक आहे, अँग्री, रागाला जाणे, नॉट स्पीकिंग फॉर अ डेज, म्हणजे कितीतरी दिवस आपण एकमेकांशी बोलत नाही, ठीक आहे, ड्रॅगिंग इच अदर टू कोर्ट, कोर्टामध्ये खेचणे. हॅलो, येतं का लक्षात? एकमेकांना कोर्टामध्ये केस टाकून भांडण करणे, ठीक आहे, ड्रॅगिंग इच अदर, एकमेकांना, ठीक आहे, टू कोर्टामध्ये डायव्होर्स करणे, नवरा बायको असतील तर मग काय सोडचिठ्ठी घेणे, ठीक आहे, असे बरेच काही कारण आहेत. आर इंडिकेटर्स, हे सगळे इंडिकेटर्स आहेत ऑफ द सिच्युएशन इन द रिलेशनशिप्स. म्हणजे भांडणातून काय होतं तर इरिटेशन होतं, ठीक आहे, चिडचिड झाल्यासारखं होतं, अँग्री म्हणजे रागाला जातो आपण, नॉट स्पीकिंग फॉर अ डेज, वी आर नॉट स्पीकिंग विथ इच अदर, ड्रॅगिंग इच अदर टू दी कोर्टामध्ये खेचणे, ठीक आहे, डायव्होर्स म्हणजे सोडचिठ्ठी करणे, नवरा बायको असतील तर भांडण झाले तर सोडचिठ्ठी करतात, ETC, असे बरेच काही इत्यादी, ठीक आहे. आर इंडिकेटर्स, हे सगळे इंडिकेटर्स आहेत ऑफ सिच्युएशन इन द रिलेशनशिप्स. कधी होतं हे? व्हेन वी आर फायटिंग विथ इच अदर. समजलं का? हॅलो, येस सर. फॉर एन्श्युरिंग फुलफिलमेंट इन रिलेशनशिप, मग हे पूरक करण्यासाठी आपल्याला काय खात्री करणं गरजेचं आहे? इट इज नेसेसरी टू हॅव राईट अंडरस्टँडिंग अबाउट रिलेशनशिप. काय गरजेचं आहे तर आपल्या नातेसंबंधांमध्ये योग्य प्रकारे, ठीक आहे, समजून घेतले पाहिजेत, आपले नातेसंबंध आपण योग्य प्रकारे समजून घेतले पाहिजेत, ही गरज आहे. इट इज नेसेसरी टू हॅव राईट अंडरस्टँडिंग अबाउट रिलेशनशिप. आणि हे जर समजून घेतलं, देन ओनली वी कॅन एन्श्युअर फुलफिलमेंट इन रिलेशनशिप इज पॉसिबल. बरोबर का? येस सर. कोणाला काय अडचण, कोणाला काय म्हणायचं असेल तर म्हणा अनम्यूट करून, अदरवाईज आपण जाऊया पुढे. हॅलो, इथपर्यंत काय अडचण? नो सर. ठीक आहे. हा, फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग, मग आता ह्युमन बिईंग, मानव म्हणून जगत असताना, ठीक आहे, तर तिकडे आपण बघितलं फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप अँड राईट अंडरस्टँडिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मला वाटतं आतापर्यंतच्या स्लाइड्स मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की फिजिकल फॅसिलिटीज अँड रिलेशनशिप्स, बोथ थिंग्स आर रिक्वायर्ड, बट नाव if you don't want to fight, okay, in your relationship, so third point which is very important, that we are trying to understand, right understanding is also important in the family members, in the society. बरोबर का? योग्य प्रकारे एकमेकांना समजून घेणे, ऑल these three are necessary असं म्हणलेलं आहे तिकडे. and if we are taking care of physical facilities, relationship, right understanding, then only what will happen, we can try to make okay fulfillment in our human beings. बरोबर? हॅलो, Yes, sir. ह्याच्यामध्ये काय अडचण? No, sir. हा, असेल तर विचारा, ठीक आहे, सगळं सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे, आपण फक्त हे बघतोय. जाऊया पुढे. येस सर. बघा आहे ना, वी कॅन सी दॅट फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप अँड राईट अंडरस्टँडिंग आर थ्री डिस्टिंक्ट रियालिटीज. फिजिकल फॅसिलिटी हे वेगळं आहे, रिलेशनशिप वेगळं आहे, राईट अंडरस्टँडिंग त्याच्या रिलेशनशिप मध्ये राईट अंडरस्टँडिंग पण वेगळं आहे, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता राईट अंडरस्टँडिंग हे फिजिकल फॅसिलिटीच्या पण बाबतीत येणार, राईट अंडरस्टँडिंग फॉर रिलेशनशिप साठी पण येणार. बरोबर का? येस सर. म्हणजे योग्य प्रकारे समजून घेणे हे दोन्ही पद्धतीत झालं पाहिजे, फिजिकल फॅसिलिटीज मध्ये पण झालं पाहिजे आणि नात्यांमध्ये पण झालं पाहिजे. म्हणून ह्या तीन गोष्टी वेगळ्या आहेत आणि महत्वाच्या आहेत. हॅलो, Yes, sir. ऑल थ्री थिंग्स आर रिक्वायर्ड फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. आणि मानवी जीवन जगत असताना ह्या तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत. वन्स अगेन आय एम रिपीटिंग, फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधा, रिलेशनशिप, नातेसंबंध, राईट अंडरस्टँडिंग, योग्य प्रकारे समजून घेण्याची कुवत म्हणू किंवा ॲबिलिटी म्हणू. आणि ह्या तीन गोष्टी कशासाठी गरजेच्या आहेत? फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग, मानवी जीवन पूरक करण्यासाठी ह्या गरजेच्या आहेत. हॅलो, येस सर.
ठीक आहे. दिस इज द लास्ट स्लाइड फॉर बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ॲस्पायरेशन्स. मानवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहे त्याची ही शेवटची स्लाइड आहे. हे शेवटचं पान आहे असं समजा. इफ वी इन्व्हेस्टिगेट, जर आपण असं हुडकून काढलं, ठीक आहे, इन टू दी प्रायोरिटी अमंग दीज 3, ओके, 3 गोष्टी कुठल्या कुठल्या, कोण सांगेल? न बघता सांगा, किंवा इथं आहेत. हॅलो, सांगा. Relationship. हा, फिजिकल Understanding. फॅसिलिटी, रिलेशनशिप अँड राईट अंडरस्टँडिंग. Right understanding. Now what is important, we need to understand priority among these 3. ह्या तिघांमध्ये पहिलं कोण, दुसरं कोण, तिसरं कोण, हे पण समजून घ्यायला पाहिजे. वी कॅन सी दॅट राईट अंडरस्टँडिंग इज द फर्स्ट प्रायोरिटी. सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप ह्याच्याकडे जायच्या आधी आहे योग्य प्रकारे समजून घेणं हे आपल्याला जमलं पाहिजे. सो राईट अंडरस्टँडिंग इज द फर्स्ट प्रायोरिटी. काय अडचण? No, sir. No, sir. त्याच्यानंतर कॅन यू गेस व्हॉट विल बी द सेकंड प्रायोरिटी? फिजिकल फॅसिलिटी असेल का रिलेशनशिप असेल? Physical. Relationship. हा, रिलेशनशिप. Relationship. हा, बर, बघूया आपण. ठीक आहे. So we can see that right understanding is the first priority. Fulfillment in relationship with human being is the second priority. It means you are right. And ensuring physical facility with rest of nature in the third priority. So whatever sequence you try to put, you try to explain, it is right. Okay. It means first priority will be giving to understanding, right understanding, योग्य प्रकारे समजून घेणे. This is the first priority. Second priority is we need to have a fulfillment in our relationships with human beings. मानवांमधले जे काही नातेसंबंध आहेत ते पूरक करण्याच्या दृष्टिकोनातून दिस इज द सेकंड प्रायोरिटी. अँड इन थर्ड प्रायोरिटी व्हॉट वी आर एन्शुरिंग, खात्री करत, काय खात्री करत? फिजिकल फॅसिलिटीज विथ रेस्ट ऑफ द नेचर, म्हणजे निसर्गाला लक्षात घेत. ठीक आहे. फिजिकल फॅसिलिटीज आपण ही तिसरी प्रायोरिटी आपली. काय अडचण? No, No, sir. sir. No, sir. तर इकडे आपण बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ॲस्पायरेशन्स, मानवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहेत, हा पॉइंट इकडे संपवला. नाव आपण पुढे जातोय. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जातोय, जिकडे परत हाच काय बघा, दिस इज द कंटिन्युएशन ऑफ लास्ट पार्ट वेअर वी विल ट्राय टू अंडरस्टँड इन डिटेल राईट अंडरस्टँडिंग मीन्स व्हॉट, रिलेशनशिप्स म्हणजे काय, अँड फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे काय. हॅलो, हा नवीन पॉइंट. आता Yes. मागचा पॉइंट जो होता तो तिकडे काय बघितलं आपण, बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ॲस्पायरेशन्स हे बघितलं. नाव इन दिस पॉइंट वी विल ट्राय टू अंडरस्टँड राईट अंडरस्टँडिंग मीन्स व्हॉट. ठीक आहे. रिलेशनशिप्स अँड फिजिकल फॅसिलिटीज मीन्स व्हॉट. जाऊया. Yes, sir. आता बऱ्याच गोष्टी रिपीट आहेत बरं का, बऱ्याच गोष्टी रिपीट आहेत. समजलं नाही तर फक्त थांबवा मला आणि विचारा, मी जातोय पुढे. ठीक आहे. ह्युमन बिईंग वॉन्ट्स टू लिव्ह विथ कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी. काय अडचण? No, Already we sir. have seen. किती वेळा मी हे म्हणलं बघितलं. असेल, आय डोंट नो, बट इफ ॲज अ ह्युमन बिईंग यू वॉन्ट टू लिव्ह ऑन दिस अर्थ, व्हॉट इज रिक्वायर्ड? कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी, म्हणजे आनंदी आणि समृद्ध असणे, ह्याच्यासाठी आपण जगतोय. ठीक आहे. दिस इज पॉसिबल. मग हे पॉसिबल कधी? बाय एन्शुरिंग राईट अंडरस्टँडिंग, योग्य प्रकारे आपण समजून जर घेतलं, फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटीज इन द करेक्ट प्रायोरिटी. हे योग्य प्रकारे, ह्या योग्य क्रमाने जर आपण ते समजून घेतलं, देन ओनली इट इज पॉसिबल टू मेंटेन कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी ॲज अ ह्युमन बिईंग. वी कॅन फॉलो correct priority where we can ensure right understanding, fulfillment in relationship and physical facilities, and this is the correct priority. Hello. Yes, sir. आणि हे समजून घेत बर का, हे जे इथे सांगितलेलं आहे, हे समजून घेत जर जगलो आपण, तर दिस इज लिव्हिंग विथ ह्युमन कॉन्शियसनेस. ह्यालाच काय म्हणलेलं आहे? मानवी चेतनेमध्ये आपण जगतोय. हॅलो. ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे मानवी चेतना. मानवी चेतना म्हणजे मानवासारखे फिलिंग्स, मानवासारखे सगळ्यांना बिहेव करणे, अशा प्रकारे आपण जगतोय. आणि ते जगत असताना, वन्स अगेन आय एम रिपीटिंग, राईट अंडरस्टँडिंग, फुलफिलमेंट इन रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटीज इन करेक्ट प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन ओनली वी कॅन मेंटेन ओके कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी इन अवर लाईफ ॲज अ ह्युमन बिईंग.
हॅलो. अँड दिस इज कॉल्ड ॲज ह्युमन कॉन्शियसनेस. ह्यालाच मानवी चेतना असं म्हणतोय आपण. डन. Yes, sir. Yes. ह्युमन कॉन्शियसनेस कोण सांगेल एकदा, म्हणजे काय कळलं? लिव्हिंग विथ ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे काय थोडक्यात सांगा. चला फास्ट. हू विल अनम्यूट? हॅलो. Right understanding, fulfillment in relationship and physical facilities means human conscience. कॉन्शियसनेस म्हणा. कॉन्शियसनेस म्हणा आहे ना शब्द कॉन्शियसनेस. हॅलो. Consciousness. कॉन्शियसनेस परत एकदा म्हणा. हॅलो. ठीक आहे, अजून कोण सांगेल? आवाज नाही येत त्यांचा. What is meant by human consciousness? Living with human consciousness means what? फास्ट सांगा, वेळ कमी आपल्याकडे बरं का. A right understanding हा. facility human consciousness. कॉन्शियसनेस. हॅलो. शब्द थोडासा व्यवस्थित उच्चार करा. कोण करेल उच्चार? Consciousness. हा, कॉन्शियसनेस. Consciousness. हा, कॉन्शियसनेस. So living with, once again I am repeating, living with human consciousness means we need to understand, we need to ensure right understanding, fulfillment in relationship and physical facilities in correct priority. हा शब्द महत्वाचा आहे. ह्याचा जर सिक्वेन्स चुकला तर आपल्याला ह्युमन कॉन्शियसनेस होणार नाहीत. आपण तसं जगणार नाही. येतं का लक्षात? हा करेक्ट प्रायोरिटी वर्ड महत्वाचा आहे. योग्य प्राधान्य देत, त्याच्यामध्ये प्राधान्य देताना फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू एन्श्युअर right understanding, fulfillment in relationship and physical facilities. This is the order, this is the sequence with which we need to follow and we need to live. Then only we can call it as living with human consciousness. Hello. Yes, sir. And Yes, sir. and living with human consciousness, its output is what we will get. Okay, continuous happiness and prosperity. Done. याचा आउटपुट काय असणार Yes, आहे sir. बघा आहे ना. Continuous happiness and prosperity. हा, निरंतर Outcome. काय म्हणणार बघा ना, सुख आनंद, निरंतर सुख आनंद आणि समृद्धी आणि समाधान, भरभराट काय म्हणायचं बघा. ओके. आनंदी आणि समृद्धीचे जीवन. हा, अजून कोण सांगेल? फक्त मुली बोलतात. मुलं कुठे गेली काय बघा, आलेत का नाही? हॅलो. हॅलो. कोण सांगेल मुलांमध्ये? एकदा कोणतरी अनम्यूट करून सांगा. अँड व्हॉट यू अंडरस्टूड फ्रॉम दिस स्लाइड, व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड वेअर वी ट्राय टू अंडरस्टँड लिव्हिंग विथ ह्युमन कॉन्शियसनेस. मानवी चेतनेमध्ये जगणं कसं हे सांगितलं या स्लाइड मध्ये. हॅलो. हू विल अनम्यूट? फटाफट. काय बघा, समजतंय का नाही माहित नाही ना. हॅलो. कोण बोलत नाही. ठीक आहे, जाऊया पुढे जाऊया. हॅलो. Yes, sir. Yes, sir. ऑन द अदर हँड, दुसऱ्या साईडला, ठीक आहे, इफ वन इज लिव्हिंग फॉर फिजिकल फॅसिलिटी अलोन, ठीक आहे, अँड नॉट एन्श्युरिंग राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स इन रिलेशनशिप, ही ऑर शी फील्स अनहॅपी अँड मेक्स अदर्स अनहॅपी टू. दिस इज वन आउटकम. काय कळलं? हॅलो. हा पहिला वे बर का. हे ऍक्च्युली हे आयडियल आहे. दिस इज द आयडियल, म्हणजे ह्याला फॉलो करत जगायचं आहे आपल्याला. ही प्रायोरिटी कन्सिडर करत जगायचं आहे, म्हणजेच ह्युमन कॉन्शियसनेस मध्ये जगायचं आहे. पण दुसऱ्या साईडला, दुसऱ्या बाजूला, ऑन दी अदर हँड, दुसऱ्या बाजूला, ठीक आहे, दुसऱ्या साईडला, इफ वन इज लिव्हिंग फॉर फिजिकल फॅसिलिटीज अलोन, फक्त भौतिक सुविधा, भौतिक सुविधा एकट्याच पकडून, ह्या एकट्या भौतिक सुविधा आहेत असं पकडून जर कोण जगत असेल, अँड नॉट एन्श्युरिंग राईट अंडरस्टँडिंग, योग्य प्रकारे समजून न घेता किंवा त्याची खात्री न करता, ठीक आहे, अँड राईट फिलिंग्स इन रिलेशनशिप, आणि त्याच्यासोबत काय की रिलेशनशिप मधल्या भावना ज्या काय आहेत त्या योग्य प्रकारे न ठेवत, असं जर कोण जगत असेल तर ही ऑर शी, तो किंवा ती, फील्स
वाटू शकतं, वाटतं, ठीक आहे. हॅपीनेस अँड मेक्स अदर्स अनहॅपी. Unhappy, sir. Unhappy. ही ऑर शी फील्स अनहॅपी, म्हणजे त्यांना दुःखी होतात ते आणि दुसऱ्यांना पण दुःख देतात. हॅलो, मेक्स अदर्स अनहॅपी टू. दिस इज दी वन Yes, आउटकम. कोण सांगेल फास्ट फास्ट फास्ट, बरं का? एवढ्या 3 लाईनी 4 लाईनी मधून काय समजलं? हॅलो, दीज आर दी 4 लाईन्स. फास्ट सांगा. On the other hand, हम्म, if anyone want only physical facility, हम्म, but it cannot ensuring right understanding and right feeling in relationship, हम्म, then she or he will not be happy, हा, and also makes another person's not happy. This is one outcome. व्हेरी गुड. हॅव यू अंडरस्टूड? हॅलो, समजलं का? Sir. Yes, योग्य, sir. योग्य Yes, प्रकारे sir. योग्य प्रकारे त्यांनी सांगितलंय. त्यांना समजलं म्हणजे सगळ्यांना समजलं असं मी समजत. आय एम मुव्हिंग अहेड. ठीक आहे. दी अदर आउटकम, दुसरं जर ह्याचं काय आउटपुट असेल, दुसरं ह्यातून काय बाहेर पडलेलं आहे, ठीक आहे, इज काय आहे ते, इज दॅट इफ द राईट अंडरस्टँडिंग इज मिसिंग. जर राईट अंडरस्टँडिंग मिस झालं, ठीक आहे, ही दुसरी पॉसिबिलिटी. वन इज नॉट एबल टू आयडेंटिफाय द नीड फॉर फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे जर तुम्ही योग्य प्रकारे समजून घेतलंच नाही, ठीक आहे, तर ह्यातनं बाहेर काय पडू शकतं? वन इज नॉट एबल टू आयडेंटिफाय द नीड्स फॉर फिजिकल फॅसिलिटीज. म्हणजे फिजिकल फॅसिलिटीज ज्या काय आहेत त्या ओळखू नाही शकणार आहे. हॅलो, Yes, Yes, sir. sir. बरोबर का? तुम्ही जर योग्य प्रकारे समजूनच घेतलं नाही, किंवा हे मिसिंग असेल, समजून घेणं, योग्य प्रकारे समजून घेणं हे जर मिस झालं तुमच्याकडून, तर वन म्हणजे ही ऑर शी, ठीक आहे, इज नॉट एबल टू, म्हणजे त्यांना कळणार नाही, त्यांना शक्य होणार नाही काय, तर टू आयडेंटिफाय, ओळखणं. काय ओळखणं? तर द नीड फॉर फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटी किती गरजेच्या आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या आहेत हे कळणार नाही, हे त्यांना ओळखता येणार नाही. हे कधी होणार? जर तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग मिस झालं तुमच्याकडून. बरोबर? Yes, sir. Yes, sir. सो हाऊ मच फिजिकल फॅसिलिटी, आता इकडे बघा ना, हाऊ मच फिजिकल फॅसिलिटी वी अक्युमुलेट, वी नेव्हर फील दॅट वी हॅव इनफ. म्हणजे आपण किती जरी गोळा केली फिजिकल फॅसिलिटी, तरी शेवट पुढे जाऊन आपल्याला काय वाटतं की हे पुरेसे नाहीये, अजून पाहिजे, अजून पाहिजे. हॅलो, Yes, sir. सो वी इथे म्हणलाय ना, वी कीप वॉन्टिंग मोर, अजून पाहिजे. आपल्याला सारखं वाटतं की आपल्याकडे जरी आलं, ठीक आहे, फिजिकल फॅसिलिटीज, इफ यू विल अक्युमुलेट, देन ऑल्सो व्हॉट विल हॅपन, यू विल फील, यू विल थिंक whatever physical facilities you have, these are not sufficient. Again you will try to acquire, okay, more physical facilities. आणि हे जे फिलिंग आहे, this feeling of ह्या प्रकारचं फिलिंग, नॉट हॅव्हिंग इनफ, इज द फिलिंग ऑफ डिप्रिवेशन. म्हणजे काय? अशा प्रकारचं जर असेल की बाबा फिजिकल फॅसिलिटीज मिळून पण अजून वाटतं की अजून पाहिजे, अजून पाहिजे, मग तिथे कसल्या प्रकारची भावना येते? डिप्रिवेशन. त्याला वंचितपणा म्हणू आपण. म्हणजे सगळं असलं तरी सारखं आपल्याकडे कमीच आहे असं वाटतं आपल्याला. हॅलो, Yes, sir. Yes, sir. येतोय का लक्षात? किती जरी मिळलं तरी आपल्याला ते पुरेसं नाही असं वाटत राहणे आहे. अशा वाटत राहण्याला फिलिंग ऑफ डिप्रिवेशन म्हणायचं इंग्लिशमध्ये, ज्याला आपण वंचित आहोत, आपण अजून आपल्याला पाहिजे, अजून आपल्याला पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज नॉट राईट काइंड ऑफ फिलिंग्स विच वी शुड नॉट सपोज टू हॅव सच काइंड ऑफ फिलिंग्स विथ अस. समजलं का? आणि ह्याचा परिणाम काय होतो बघा ना, ऍज अ रिझल्ट, ह्याचा परिणाम, ठीक आहे, ऍज अ रिझल्ट वन इज डिप्राइव्ड. म्हणजे काय होतं? वन इज डिप्राइव्ड म्हणजे एखाद्याला वंचितपणा झाल्यासारखं वाटतंय ना, दुसऱ्यांनी मला वंचित ठेवलं असं वाटणे. वन इज डिप्राइव्ड, एक्सप्लॉइटिंग, माझं कोणतरी शोषण करतंय, ठीक आहे, अँड डिप्रायव्हिंग अदर्स, बिकॉज ऑफ विच समटाइम्स व्हॉट यू विल डू, तुम्हाला असं वाटत असल्यामुळे तुम्ही मग दुसऱ्यांचं शोषण करणार, मे बी, माहित नाही, ठीक आहे, त्यांना त्रास देणार, त्यांचं शोषण करणार, अँड डिप्रायव्हिंग अदर्स, आणि दुसऱ्यांना पण मग तुम्ही काय करणार? वंचित ठेवणार. तुम्ही जे काही त्यांच्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्यांना मिळायला पाहिजेत, त्याच्यापासून तुम्ही त्यांना पण वंचित ठेवणार. हॅलो, Yes, Yes, sir. sir. काय कळलं ह्या लाईन्स मधून? हॅलो, एवढ्या लाईन्स मधून शॉर्ट मध्ये कोण सांगेल?
If the सांगू right sir? understanding, हा स्नेहल अंबुरे कोण बोललो बघा ना, कळलं नाही मला, मी थोडस if ट्राय. the right understanding is missing, हा if the right understanding is missing, he or Ah. she not able to understand the need for physical facility. हा मराठीत सांगता येईल का? इंग्लिश मध्ये सांगून मराठीत पण सांगा, बाकीच्यांना पण समजेल. दोन्ही लँग्वेज वापरा. Can I sir? जर आप हा किंवा कोणीतरी इंग्लिश सांगा, कोणीतरी मराठी सांगा. नो इश्यूज, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तर जर राईट अंडरस्टँडिंग नसेल तर राईट अंडरस्टँडिंग मिसिंग असेल तर बरोबर. आयडेंटिफाय होणार नाही फिजिकल नीड काय किंवा फिजिकल फॅसिलिटीज एबल होणार नाहीत आपल्याला. हा व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट. जेवढे आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटी हा. आहेत ते आपल्याला आपण त्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकणार नाही. आपल्याला अजून घ्यावं वाटणार, आपल्याकडे ते इनफ नसणार. बरोबर. फिजिकल फॅसिलिटीज आपण किती जरी मिळवल्या, ठीक आहे, तरी आपल्याला असं वाटणार आहे की त्या पुरेशा नाहीत. बरोबर. आणि त्याच्यामुळे येस काय सर. वाटणार, वी कीप Yes. वॉन्टिंग मोर. अजून पाहिजे, अजून पाहिजे. वी कीप वॉन्टिंग मोरचा अर्थ काय घ्यायचा इकडे, अजून पाहिजेत, अजून पाहिजे. ठीक आहे, मग ह्याच्यामुळे काय होणार, कसल्या कसल्या काइंडचं फिलिंग येणार? हॅलो सांगा. deprivation, फिलिंग ऑफ वंचितपणा, डिप्रिवेशन कसा उच्चार करणार बघा. फिलिंग ऑफ डिप्रिवेशन और फिलिंग ऑफ डिप्रायव्हेशन म्हणू आपण, ज्याला वंचितपणा, आपण वंचित राहिलो, काहीतरी अजून आपल्याला पुरेसं नाहीये आपल्या लाईफ मध्ये असं वाटणे, ह्याला वंचित राहणे असं म्हणू आपण. आणि ह्याचा परिणाम काय होणार? हॅलो. One is deprived आपल्याकडे and depriving others. हा, वन इज डिप्राइव्ड as well as exploiting and depriving others. And depriving others. एखादा डिप्राईव्ह झाला तर तो आपण वंचित. दुसऱ्यांचं शोषण करणार हा. आणि दुसऱ्यांनाही ती गोष्ट मिळू देणार नाही. करेक्ट करेक्ट. दुसऱ्यांना पण वंचित ठेवणार, मिळू देणार नाही म्हणण्यापेक्षा वंचित ठेवणार तो. बरोबर. फिजिकल फॅसिलिटीज पासून वंचित ठेवणार दुसऱ्यांना. येस सर. हा हा. आपले लास्ट 10 मिनिट्स आहेत, मी जातोय पुढे आता. इकडे आपल्याला ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे काय हे थोडंसं समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. ठीक आहे. नाव वी विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ॲनिमल कॉन्शियसनेस. नाव आय विल बी रीडिंग. ठीक आहे. व्हाईल फिजिकल फॅसिलिटी अलोन मे सफाईज फॉर ॲनिमल. फिजिकल फॅसिलिटीज ह्या फक्त प्राण्यांना पुरेशा आहेत. इट इज नॉट ॲडेक्वेट फॉर ह्युमन बिईंग टू बी फुलफिल्ड अंडर धिस कंडिशन. म्हणजे हे अशा प्रकारे समजून घेत, वन इज लिव्हिंग विथ ॲनिमल कॉन्शियसनेस. पशु चेतना म्हणजे काय, कोण सांगेल? सांगा, फास्ट सांगा ना, लास्ट 9 मिनिट्स. इकडे पशुचेतना म्हणजे काय मी सांगतो, मग नंतर सांगण्याचा प्रयत्न करा. पशुचेतना, ॲनिमल कॉन्शियसनेस म्हणजे काय इकडे बघतोय आपण. ॲनिमल कॉन्शियसनेस मध्ये त्यांनी सांगितलं फिजिकल फॅसिलिटीज ह्या फक्त ॲनिमल्सला गरजेच्या आहेत. ह्युमन बिईंग जर कन्सिडर केला तर तिकडे फिजिकल फॅसिलिटीज ह्या पुरेशा नाहीयेत. एकट्या फिजिकल फॅसिलिटीज ह्या पुरेशा नाहीयेत. अशा कंडिशन मध्ये जर कोण जगत असेल तर त्याला कसलं जगणं म्हणायचं, किंवा त्याला वन इज लिव्हिंग विथ कसल्या प्रकारचं जगतोय तो, ॲनिमल कॉन्शियसनेस ठेवत, म्हणजे पशुचेतना पण त्याच्यामध्ये आहे. हॅलो हा सर. सांगा, फास्ट सांगा. नॉन ह्युमन. नॉन ह्युमन नाही म्हणायचं त्याला. ॲनिमल कॉन्शियसनेस म्हणजे काय, तर प्राण्यांना फक्त फिजिकल फॅसिलिटीज ह्या पुरेशा आहेत, त्या गरजेच्या आहेत. आणि ह्युमन बिईंग जर कन्सिडर केला तर ह्युमन बिईंगला फिजिकल फॅसिलिटीज अलोन आर नॉट इम्पॉर्टंट. Fulfillment of relationship. हा, रिलेशनशिप आहे तिकडे, राईट अंडरस्टँडिंग आहे, 3 गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. आणि हे अशा प्रकारे समजून जर घेतलं तुम्ही, देन वन इज लिव्हिंग विथ ॲनिमल कॉन्शियसनेस. त्या त्या ह्युमन बिईंग मध्ये पशुचेतना पण आहे असं म्हणूया आपण. हॅलो. Yes, sir. हा सर. आता इकडे बरं का, देर आर 2 काइंड्स ऑफ पीपल टुडे. आजच्या जगामध्ये 2 टाईपची लोक आहेत. नंबर 1, दोज लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी, अनहॅपी अँड डिप्राइव्ड. म्हणजे त्यांच्याकडे कमी आहे. ठीक आहे. लॅकिंग ऑफ फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधा कमी आहेत, त्याच्यामुळे ते अनहॅपी आणि डिप्राइव्ड आहेत.
म्हणजे दुःखी आणि वंचित आहेत. दिस इज द फर्स्ट कॅटेगरी ऑफ पीपल. टुडे यू विल फाइंड सच कॅटेगरीज अराउंड यू. बरोबर. Yes, sir. Yes, sir. Second category, those having physical facility and yet unhappy and deprived. दुसरी कॅटेगरी काय की त्यांच्याकडे बरेच फिजिकल फॅसिलिटी आहे, भौतिक सुविधा भरपूर आहे, भरपूर. इकडे लॅक म्हणजे नाहीये, कमी आहे, नॉट इनफ. ठीक आहे. आणि दोज हु आर हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधा आहेत, अँड यट अनहॅपी अँड डिप्राइव्ड, तरी पण ते दुःखी आहेत आणि वंचित आहेत. हॅलो, बघा आहे ना तुम्ही. Yes, Yes, sir. ट्राय टू फाइंड आउट वेअर यू आर. ह्या दोन्ही केसेसमध्ये तुम्ही कुठं आहात ते तुम्ही फाइंड आउट करा म्हणलं. इकडे मी प्रश्न कुणाला विचारत नाही बसत, आपलं ऑनलाईन सेशन आहे. सर ऍट 1 नंबर 1च्या ठिकाणी आहात का नंबर 2च्या ठिकाणी, ऍट 2? हे तुमचं तुम्ही विचारा, तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा आणि तुम्ही 1 नंबर मध्ये येता का 2 नंबर मध्ये येता हे बघा. ठीक आहे. वेअर ॲज वी रिअली वॉन्ट टू बी ॲज इन द फॉलोइंग स्टेट, दॅट इज. आणि ही जी आहे ही आयडियल केस आहे. हॅलो, आपण पहिल्यामध्ये पण नसलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसऱ्यामध्ये पण नसलं पाहिजे. जर तुम्ही त्यात येत असेल तर हे चुकीचं आहे. यू नीड टू चेंज युअर सेल्फ. यू नीड टू ट्राय फॉर ऑप्शन नंबर 3, थर्ड काइंड ऑफ पीपल वेअर दे आर हॅव्हिंग इनफ फिजिकल फॅसिलिटीज, हॅपीनेस अँड प्रॉस्परस. दे आर हॅपी अँड प्रॉस्परस. हॅलो. yes, sir. Yes. किती टाईपची लोक आहेत कोण सांगेल? Two 3 types. types. Three Three types. types. सांगा. फर्स्ट, फिजिकल फॅसिलिटी आहेत तरी पण ते दुःखी आणि ती दुसरी झाली, ती डि- दुसरी डिप- झाली, ती दुसरी झाली. Physical facility नाहीत म्हणून दुःखी अनहॅपी नाही आहेत. आणि सेकंड फिजिकल फॅसिलिटी Physical- आहेत पण अजून जास्त पाहिजे म्हणून अनहॅपी आहेत. हा, फिजिकल फॅसिलिटीज आहेत पण अजून जास्त पाहिजे म्हणून मे बी ते अनहॅपी आहेत. दिस इज द सेकंड कॅटेगरी. तुम्ही ह्या दोन्ही कॅटेगरी मध्ये यायला नाही पाहिजे. त्यांनी विचारलं ट्राय टू फाइंड आउट आय नो वेअर यू आर, ऍट 1 और ऍट 2. मग तिकडे जर ह्या दोघांपैकी जर तुम्ही कुठे बसत असेल तर हे चुकीचं आहे. वेअर ॲज वी रिअली वॉन्ट टू बी ॲज इन द फॉलोइंग स्टेट. सांगा तिसरा ऑप्शन. तिसरा फिजिकल Physical फॅसिलिटी आहेत आणि facility happy पण आणि आहेत. दुःखी आहेत. आणि प्रॉस्परस आहे. हा, फिजिकल फॅसिलिटीज, इनफ फिजिकल म्हणून आपण, इनफ फिजिकल इनफ फॅसिलिटीज आहेत. फिजिकल फॅसिलिटीज मध्ये आपण हॅपी आणि प्रॉस्परस राहायला पाहिजे. हा, हे तिसऱ्या टाईपची लोक आहेत. मग ह्यात तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये, कुठल्या टाईपमध्ये मोडता आहे ना, दॅट यू ट्राय टू अनालाइज युअर सेल्फ. आय एम नॉट आस्किंग एनी क्वेश्चन, स्पेसिफिक क्वेश्चन्स. लास्ट 4 minutes वी हॅव. आय एम मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. जे आपण बडबड केली तेच आहे इकडे. ठीक आहे. इट इज इझी टू सी दॅट. ठीक आहे. वी नॅचरली वॉन्ट टू बी इन स्टेट नंबर 3. बरोबर का? आपल्याला नैसर्गिकरित्या किंवा आपल्याला असं वाटतं की आपण तिसऱ्या ह्याच्यात जगलं पाहिजे. काय अडचण? Yes, sir. No, No, sir. Yes, Yes. sir. Of having more than required physical facilities, happy and prosperous. ही थर्ड आहे. However, today we seem to be at 1 or at 2. तिसरं जरी पाहिजे असं, तिसरं जरी ऑप्शन आपल्याला बरोबर वाटत असेल तरी आपण आता सध्या जर बघितलं तिकडे आपल्याला असं वाटतंय, वाटू शकतं. ठीक आहे. किंवा वाटतंय आपण स्टेट 1 मध्ये आहोत किंवा स्टेट 2 मध्ये आहोत. हॅलो. Yes, sir. and our effort is generally for 2. आणि आपलं जर जास्तीत जास्त आपला फोकस कुठे असणार आहे, आपण ऑप्शन नंबर 2 कडे जावं. म्हणजे आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज यायला पाहिजेत आणि आपण अनहॅपी होणार आहेत. हा आहेत आणि आपण अनहॅपी राहणार किंवा डिप्राइव्ड राहणार. तिकडे आपल्या जास्त एफर्ट्स आपले तिथे जातात. हॅलो. Yes, Yes, sir. हा, यू कॅन सी दॅट व्हॉट इज कॉल्ड डेव्हलपमेंट टुडे. आणि आजच्या भाषेत जर डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे असा प्रश्न जर विचारला लार्जली, तर उत्तर काय असणार आहे? लार्जली टेक्स अस ओके फ्रॉम 1 to 2. म्हणजे कुठे गेलो बाळा? म्हणजे 1 पासून 2 कडचा प्रवास नॉर्मली आपल्याला वाटतं आणि आपण त्याला डेव्हलपमेंट असं म्हणतोय. हॅलो.
Yes, sir. आपली डेव्हलपमेंट झाली म्हणजे काय तर ह्या स्लाइडच्या नुसार आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज पुरेशा नाही आहेत, आपण दुःखी आहेत आणि डिप्राइव्ड आहोत, ठीक आहे, शोषित आहोत. ही स्टेट 1 आहे आणि स्टेट 1 कडून स्टेट 2 कडे जाणे म्हणजे डेव्हलपमेंट आहे असं आजच्या युगात आपल्याला वाटतंय. म्हणजे आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज मिळून पण आपण अनहॅपी आणि शोषित आहोत असं वाटतं आपल्याला, आणि ह्यालाच डेव्हलपमेंट म्हणलं जातंय आजच्या युगात, आजच्या काळात लार्जली, मोठ्या प्रमाणात. हॅलो, Yes. हा, आपल्याकडे किती वेळ राहिला? लास्ट 1 मिनिट. मला वाटतं अजून एक आपला सेशन आहे काय ह्याच्यानंतर? येस. Yes, sir. हा, Yes, sir. आपण काय करतोय, आज दोन्ही सेशन आपण UHVच घेतलेले आहेत बरं का. हे संपल्यानंतर वन्स अगेन यू जॉईन, वी विल कंटिन्यू, जर संपलं मधनं तर. ठीक आहे. हॅलो, Yes, sir. Yes, sir. हा, तर इकडे काय समजलं वरती परत एकदा थोडंसं सांगा. आपण इकडे थांबून मग इकडे पुढचं जे काय आहे ते सेकंडच्या सेशन मध्ये बघूया, कारण की हे संपल कधी पण बाहेर फेकेल. 1 मिनिट आहे. ह्यातनं काय समजलं? हा, ह्यातनं काय समजलं सांगा, फास्ट सांगा, फास्ट सांगा. लास्ट 1 मिनिट. कमी सांगू? लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी, ठीक आहे, लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी, अनहॅपी अँड डिप्राइव्ड, दिस इज द फर्स्ट काइंड ऑफ पीपल. Having physical facility and yet unhappy and deprived, this is second kind of people. Okay, and mostly if you'll observe, okay, if you'll be moving from first kind to second kind, first kind of people to second kind of people, in this case nowadays we are calling this transformation as development. ह्याला आपण डेव्हलपमेंट झाली आपल्यामध्ये असं म्हणतोय, but which is wrong. Hello. Yes, sir. Yes. Yes, sir. हा, ते ह्याच्यामध्ये शेवटच्या शेवटच्या स्लाइड मध्ये ते सांगितलेलं आहे. डेव्हलपमेंट म्हणजे काय, आजची डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर 1 पासून 2 कडे, पण हे चुकीचं आहे. हॅलो, दिस इज रॉंग. बरोबर.